देवा, झालं गेलं सगळं विसरून नवीन प्रवासाला सुरुवात करतोय. आजवर जसं बळ दिलंस, आशीर्वाद दिलास, तसंच कायम राहू देत. व्यवस्थित एक मिनिट, काय चाललंय? काय आहे आणि कोणी पाठवलंय तुम्हाला? आम्हाला कोको मॅडमने पाठवलंय. पण काय लिहिलंय काय यात? अहो, चांगले सुशिक्षित दिसताय तुम्ही, नीट वाचा ना, कळेल तुम्हाला. कर्जाची परतफेड न केल्यामुळे वसईकरांच्या घरावर कायदेशीररित्या जप्ती आणण्यात येते. अरे देवा, मल्हार, ती कोको अशी जप्तीची ऑर्डर कशी काय पाठवू शकते आपल्याला? मल्हार, आपल्याला काहीच करता येणार नाहीये का? एक मिनिट, मला पण काही सुचत नाहीये. प्लीज कुणीही पॅनिक होऊ नका. त्या ॲग्रीमेंट कॅन्सल केलं ना आपण जुनंवालं, त्यामुळे त्या वचपा काढतात आपल्यावर. पण काहीतरी मार्ग निघेल. हां, शांत होऊया आपण, काहीतरी मार्ग निघेल. घराचे सगळे पैसे फेडावे लागतील आपल्याला. एवढी थकबाकी कुठून फेडणार आहोत आपण? आणि आपलं नवीन सलॉन पण अजून फुल स्पीडने सुरू झालेला नाहीये. एक दिवस आपल्या आयुष्यात सुखाचा जात नाहीये. रोज काही ना काही नवा संघर्ष. नाही म्हणजे आपल्याच बाबतीत असं काय होतंय? काही पाप केलंय का आपण असं? कोणाचं वाईट कधी आपण विचार करत नाही, कोणाच्या अध्यात्मध्यात नसतो, तरी आपल्याच बाबतीत असं होतंय. मीरा, हे बघ, सगळे दिवस सारखे नसतात. संकट आले ना की त्याच्यावरती काहीतरी उपाय निघतोच. आणि देव त्याचीच परीक्षा घेतो जो त्या परीक्षेत पास होऊ शकतो. त्यामुळे काळजी नको करूस, सगळं छान होईल. मी काय म्हणते, आपण त्या आरोही मॅडमना फोन करायचा का? नाही म्हणजे बरं दिसत नाही खरं तर, पण आपल्याला पैशाची गरज आहे ना. त्यांना विचारूया हवं तर थोडे पैसे उसने मिळतील का म्हणून. अरे पण आत्ताच करायला हवं. मला अरे त्या म्हणत नव्हत्या का आपल्याला की टोकियो का कुठेतरी इंडियाच्या बाहेर जाणार आहेत त्या कामाने? हो, आत्ता प्रयत्न करून बघूया. करेक्ट आहे. नाही, फोन नाही लागत आहे त्यांचा. मला पुन्हा ट्राय कर ना प्लीज. नाही लागत आहे, बहुतेक त्या गेल्या आउट ऑफ इंडिया. काय काय करणार आहोत आपण? फक्त 48 तास आहेत आपल्याकडे. आजी, आजी, एका बॉलमध्ये 3 स्टंप उडवलेत. मीरा, मल्हार आणि आई. काय झालं काय? आपल्या घराबाहेर नोटीस लागली जप्तीची. 2 दिवसात घर जप्त होणार आहे आजी. पैसे नाही भरले तर 2 दिवसात घर जाणार. मीरा मल्हारचं तोंड तर असं बघण्यासारखं झालं होतं माहितीये. तुम्ही पाहिजे होता तो तिथे, पाहिजे होता. अगं गंधडे, काय बोलतेस तू? तुला अक्कल तरी आहे का? अगं आपल्या घराच्या बाहेर जप्तीची नोटीस म्हणजे आपणही रस्त्यावर येणार नाही का? खरं बोलताय तुम्ही, मी हा विचारच केला नाही. अहो, जाऊ दे ना, यांना वाऱ्यावर सोडून मी जाईन माहेरी निघून. काय? नाही नाही, त्यापेक्षा यांना घेऊनच जाते ना. त्यांच्या पत्रात नोकरी आहे म्हणजे त्यांच्या पत्रातले पैसे माझ्या पत्रात. घर जावई बनून राहतील ना ते. आधी माझं ऐकायचं नाहीत ना, आता त्यांचं कोणी ऐकणार नाही. म्हणून सांगत असते मी, अशा बड्या बड्या बाता नाही मारायच्या. वैशे, लीला माझा नातू ना, त्याला नेणार तर तू मला पण नेणार ना? म्हणजे मी तुझ्या टीम मधली आहे ना, नेशील ना? बर ठीक आहे, नाही मी पण म्हणजे तुम्ही आग्रह करताय म्हणून, पण मी सांगेन तसं वागायला लागेल. कारण तिथे माझ्या आईकडे नाही या सगळ्या. ओके मॅडम. हा, बोला. काय मग लागला की नाही 440 वोल्टचा झटका सगळ्या घरच्यांना? लागला म्हणजे उतरायचं नावच घेत नाहीये करंट. आता मला पण असं काय करता म्हणजे कोको मॅडम, तुम्ही हा विचारच केला नाही की माझ्या डोक्यावरचं सुद्धा छप्पर जाणार आहे? हे बघ, तुझ्यासारखी बाई काही ना काहीतरी मार्ग काढेलच. पण मीराच्या डोक्यावरून छप्पर जाणं हे जास्त महत्वाचं आहे. बरोबर आहे तुमचं, पण कसं आहे मॅडम, मी सपोर्ट केला ना कायम तुम्हाला. एवढी साथ दिली तुमची, काहीतरी तर मोबदला मिळाला नको का मला?
आता जप्तीचे काही पैसे मिळतील, त्यातले थोडेसे देईन तुला. डोंट वरी. बरोबर आहे, म्हणजे हे करेक्ट आहे अगदी. ऐका ना, 2 दिवसात सगळी कामं होऊन जातील. आणि शिवाय ती आरोही का फिरोही ती पण नसणारच आहे ना, म्हणजे यांना हात पसरायला कुठे जागाच राहणार नाही. मीरा मल्हारच्या डोक्यावरचं छप्पर जाणार. शिवाय घर सोडवण्यासाठी पैशाचं साधन बनणारं ते पार्लर सुद्धा जाणार. सर डॉक्युमेंट्स आहेत आपल्याकडे. सर मला सांगू शकता का तुम्ही म्हणजे एक्झॅक्टली किती अमाऊंटचं लोन अप्रूव्ह होऊ शकतं? नाही सर, अर्जंट होतं, म्हणजे तुम्ही आज दिलत ना तरीही चालेल. नाही सर, घाण ठेवायला आमच्याकडे सध्या काहीच नाही आहे. म्हणजे आमचं राहतं घर होतं पण तेच घाण आहे, त्यामुळे तुम्हाला नाही घर नाही घाण ठेवू शकत आता. आणि व्याजदर सर, व्याजदर ना तुम्ही जे सांगाल ना ते चालेल, पण लोन पाहिजे होतं सर. नाही होऊ शकत. नाही पण ठीक आहे सर, म्हणजे काही होत असेल तर कळवा आम्हाला. ठीक आहे सर. ते कळवतो म्हणाले, ते कळवतील. मल्हार, हे घर ना आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. तुला पण माझ्या इतकंच दुःख होतंय, कदाचित माझ्यापेक्षा जास्तच. माझ्यापासून काय लपवायचं? मी आहे मल्हार. मीरा, आपण हे घर सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करूया. आपण हार मानायची नाही. मीरा, ती कोकोबाई गडबडीत का करते हे सगळं? आम्ही ते कॉन्ट्रॅक्ट पुन्हा मिळवलं नाही म्हणून. आणि आयुष्यभराच्या गुलामीतून मी मल्हारला सोडवलंय, त्याचं फळ देत आहेत ते आम्हाला. मी त्या बाईला चांगलंच ओळखते. ती एकटी हे सगळं करत नाहीये, तिच्याबरोबर नक्कीच वैशाली असेल. हो, तिच्याशिवाय हे कोणीच करू शकणार नाही. तू थांब ग, मी त्या तुझ्या वैशालीला ना बरोबर करते. आई थांब. हे बघ, सध्याच्या घटकेला ना सगळ्यात महत्वाचे पैसे जमवणं. पण तू काय करणार मग? काकू, आम्हाला पण नाही सुचत आहे काहीच. मल्हार, ओ माय डिअर ओल्ड फ्रेंड, आज कशी आठवण झाली? नाही, बरेच दिवसात काहीच कॉन्टॅक्ट नाही. एरवीसारखे पैसे 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 करायच्या. आता काय झालं? पैसे जास्त झाले की काय? अचानक फिरलात कशा तुम्ही? फिरले नाही, सरळ झाले. मी सरळ झाले, पण योग्य वेळी सरळ झालीये. तुम्हालाही सांगते, कोकोबाई, हे सगळं वेळेत थांबवा, नाहीतर या सगळ्याचा शेवट ना वाईट होईल. माझा नका हो इतका विचार करू. स्वतःचं बघा. तुम्ही माझ्या बरोबर काम करायचात, तिथल्या सगळ्या डिटेल खबरा माझ्यापर्यंत पोहोचवायच्यात. मीरा आणि मल्हार मध्ये भांडण लागावं यासाठी खूप प्रयत्न करायच्यात आणि बदल्यात माझ्याकडून पैसे उकळायच्यात. हे माहितीये का तुमच्या मुलीला आणि जावयाला? नाही, नसेल माहिती तर मला सांगायला बरं ना. आता त्या टीम मध्ये गेलायत ना, तिकडेच थांबा. आणि हो, परत मला कॉल करू नका. काय आहे? हा, ही नोटीस? अरे काय जीभ झडली का तुझी? बोल ना, काहीतरी विचारतोय मी तुला. माझ्या आयुष्यात माझ्या घरावरती पहिल्यांदा अशी नोटीस लावलेली बघतोय मी. अरे काय इज्जत राहिली आपली 4 चौघांमध्ये? सांग ना मला. ऐका ना जरा हळू. 1 मिनिट. 4 पावसाळ्यानं जास्त बघितलेले असतात आम्ही, म्हणून सल्ले देत असतो. मी तुला सांगितलं होतं अगोदरच, हे कोको प्रकरण आपल्या अंगलट येणार, आपल्या घरावरचं संकट वाढणार. बोललो होतो की नाही तुला? बोल.
पण आम्ही ऐकणारच नाही ना. आम्ही आमचंच खरं करणार. हा, तुम्ही आम्हाला कशाला सांगताय? आम्हाला सगळं कळतं. आम्ही खूप हुशार आहोत. 4-2 छोटे मोठे विजय मिळाले ना की जल्लोष करायला आम्ही मोकळे. हा, आम्हाला असं वाटतं ना सगळं जग आमच्या मुठीत आलंय, पण नाही. तुम्हाला वाटतं ना त्यापेक्षा जग 4 पावलं पुढेच असतं. अरे आपले हात दगडाखाली आहे, कसं कळत नाही रे तुम्हाला? ती कोको किती हलकट नीच बाई आहे माहितीये ना, तरी तुम्ही तिच्याशी पंगे घेता, तिच्याशी वाकडं घेता. हा, अरे माणसानं आपली पायरी ओळखून राहावं, हेच संस्कार आहेत आपले. आता दाखवून दिली ना तिने पायरी आपली. हा, आता दगडाखाली हातच नाहीत, आपण अख्खेच्या अख्खे क्षेत्र जाणार आहोत. कळतंय का? बाबा आम्ही घर सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. तुम्ही बोलूच नका सुनबाई, बोलूच नका. आता कळतंय ना तुला मी याच्या केस कापायच्या धंद्याला का विरोध करत होतो म्हणून? हा, सुरुवात तिथून झालेली आहे. याने जर वेळेत माझं ऐकलं असतं ना तर आज आपल्यावर ही वेळ आली नसती. आपण कष्ट करून राबून स्वतःच्या घरात बसून सुखानं 4 घास खाल्ले असते. आता काय उपयोग? आता सगळं घर जाणार, डोक्यावरचं छप्पर जाणार. आणि हे सगळं कुणामुळे, कशामुळे? याच्या केस कापायच्या धंद्यामुळे. या सगळ्यामध्ये माझ्या मुलीचा काय दोष आहे? तुम्ही का बोलताय तिला? बायको आहे त्याची ती. त्याच्या प्रत्येक चुकीमध्ये त्याची साथ देत आली आहे ती. माझ्या मुलाचे कान आहेत ना तुमच्या मुलीने फुंकलेत. हा, त्याला भिकेचे डोहाळे लावले तुमच्या मुलीने. त्याला वेळीत सावरायचं सोडून प्रत्येक वेळेला खोल खड्ड्यात ढकलत आली आहे ती. ही ज्या दिवशी मल्हारच्या आयुष्यात आली ना तो दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अपशकुनी दिवस. आणि आज तर कहरच झालाय. मी शेवटचं सांगतो तुला, जर हे घर वाचलं नाही ना तर तुला आमच्या आयुष्यात स्थान मिळणार नाही. बाबा मी आपल्या घराला काहीही होऊ देणार नाही. आपलं घर मी कोकोच्या हाती जाऊ देणार नाही.